नमस्कार. पाणीपुरी नावाचा एक सिनेमा आता माझ्या हातून लिहिला गेला होता, जो की नवरा आणि बायको यांच्या नात्यावर आधारित सिनेमा होता. त्याचं कथानक घरात होणारे छोटे-मोठे वाद, त्यातून वाढत जाणारी भांडणं आणि टोकाला जाऊन घटस्फोटापर्यंत जाणारी प्रकरणं, यावर भाष्य करणारं हे कथानक होतं. आणि त्यात नात्यावर भाष्य करणारा एक मोनोलॉग मी माझ्या स्क्रीन प्लेमध्ये डिझाइन केला होता आणि त्याचे संवादही मीच केलेले आहेत. तर मला आत्ता जस्ट वाटलं, की हे जरासं वाचून दाखवावं आपल्या स्टाईलनं, माझ्या स्टाईलनं. कारण चित्रपटात तर आलेलं आहे, पण मलाही वाटतं, की चला आपण आपल्या स्टाईलनं एकदा वाचून दाखवूत, म्हणून तुमच्यापर्यंत तुमच्या समोर सादर करतोय. अर्थात मकरंद देशपांडे यांच्या तोंडी हा मोनोलॉग आहे या चित्रपटामध्ये. कसं असतं, जोडा जुळताना फक्त 2 हाडामांसाचे पुतळे एकत्र येत नसतात. तर काही भावना, काही जाणीवा, कुठली तरी ओढ आणि आयुष्यात एकत्र येण्यासाठीच्या आणाभाका यांचा ताळमेळ जुळून 2 जीव एकमेकांचे झालेले असतात, चार चौघांच्या साक्षीने. घटस्फोट म्हणजे फक्त काडीमोड नसतो, तर ती एक रिव्हर्स प्रोसेस असते आयुष्याची. पुन्हा आपल्या वाटेने नवीन सुरुवात करण्यासाठी. एकदा का ती व्यवस्थित पूर्ण झाली, की आपापलं जगायला आपण मोकळे होतो. फक्त निरोप घेताना कुठे कोणाचा श्वास अडकू नये कोणात, कोणाचं व्यक्त होणं राहून जाऊ नये. कोणाला रुसवा फुगवा सांगावा असा वाटला, एक मनापासूनची चिडचिड, आपलेपणाची भडास किंवा मनसोक्त शिव्या द्याव्याशा वाटल्या, तर त्याही अगदी मन भरून देता याव्यात जाता जाता. घ्यावासा वाटला एखादा लाडाचा गलगोचा, प्रेमाची पापी किंवा चिडून शाप द्यावेसे वाटले तर बिनधास्त देऊन टाकावेत, आपल्याजवळ काहीच न ठेवता. कारण जाता जाता एखादी गोष्ट जरी आठवणींच्या रूपात आपल्याजवळ राहिली, तरी कायद्याने मोकळे होऊन आपण मुक्त झालो असं म्हणता येत नाही. नात्यातून मुक्त होण्याची चौकट कायद्याच्या चौकटीपेक्षा कैक पटीने मोठी असते. ती मुळापासून निघून गेली नाही, तर मनातली पाखरं त्याच घरट्याभोवती घिरट्या घालू लागतात आयुष्यभर. धन्यवाद.